अहो नाथ बाबा स्वतःच्या मर्जीनं येतात, स्वतःच्या मर्जीनं जातात. तुम्ही कधी लक्षात घेतलं असेल तर देहूचा आळंदीचा हा सोहळा दोनदा दोनदा असतो. जयंती एक आणि बीज एक. जयंती एक आणि समाधी सोहळा एक. पण पैठणचा सोहळा वर्षातनं एकदाच असतो, षष्टीचा. कळतंय? नाथबाबांचा जन्म ही षष्टीचा आणि नाथबाबा जगाला प्रिय सुद्धा षष्टीलाच झाले. कळतंय? जन्म आणि शेवट नाथबाबांचा षष्टीचाच आहे. नाथबाबा पहिल्या वर्षी षष्टीला गेले. नाथबाबा 3दा मृत्यू पावले बरं का. कितीदा? जोक नाहीये, खरंय. पहिल्यांदा मृत्यू पावले पहिल्या वर्षी. अख्खं गाव जमा झालं. नाथबाबा गेले. बाबा अंतयात्रा निघाली, तिरटी वगैरे बांधली. आमच्याकडं खांद्याला भावकी असते, तुमच्याकडं म्हणून तर सांभाळावी लागते. कोण सांभाळतंय महाराज? ती खांद्याला लागती म्हणून सांभाळावी. चौघ तरी सांभाळावी लागते. ती कशाला लागतात? खांद्याला. आमच्याकडं खांद्याला भावकी असते, तुमच्याकडं? आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळत्यात, तुमच्याकडं? सहज विचारलं महाराज बरं का. तर ती अशी भावकी असते खांद्याला. आता भावकी तुमची, माझी, नाथबाबाची भावकी ती भावकीच. अहो ते नाथबाबा गतप्राण झाले तर त्यांचं मृतदेह खांद्यावर आहे आणि ते चौघ भावकीच्या एकमेकाला बोलत होते. पहिला म्हणला दुसऱ्याला, लय भजन केली लय. अशी लोक यायची कीर्तनाला, सगळं वाटू वाटू दिलं. लेकरा बाळाच्या तोंडचा घास पैठणला खाऊ घातला. काय भेटलं? सगळं गेलं आणि शेवटी आलं आपल्याच खांद्यावर. लय कीर्तनात सांगायचे इमान येतय नि इमान येतय. कशाचं इमान येतय? आपल्याच खांद्यावर. दुसरा म्हणला खरे मलाही कीर्तन वाटून ऐकायचं, माळबेळ घातल्यावर इमान येतं काय की. पण आता वाटत नाही येतो बितो म्हणून. आता एवढं परमार्थ करून बी आपल्याच खांद्यावर चालले, काय भजन करण्यात मजा आहे? त्याच्यापेक्षा आपलं बरं आहे ना. तिसरा म्हणला खरे बाबांनो तुमचं एवढं सगळं लुटवलं देवाच्या नावात पण काही फायदा झाला नाही. मला वाटलं जगत्याला अजून 10-15 वर्ष, पण काही जगले. चौथा म्हणला गपाला कानू, जीव गेलाय म्हणून तरी सोडा. काही त्यांना ऐकू जाणार आहे का? पहिला म्हणला ऐकू जात नाही म्हणून तू बोलायचं. शेवढं सगळं बोलूस तर नाथबाबा तिरडीवर उठून बसले. नाथबाबा म्हणले सगळं ऐकलं बरं, सोडा खाली. तुम्ही फक्त विचार करा चिकल ठाणकर, तुम्ही ज्याला खांद्यावर घेतलं ती उठून बसलं, तुमची अवस्था काय होईल? त्यांचं सुद्धा पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं इठल इठल करीत होतं. ह्यांना जिंदगीत पहिल्यांदा देव दिसला महाराज बरं का. आज म्हणले मला बोलला असतात सहन केलं असतं, तुम्ही माझ्या नामस्मरणाला कमी ठरवलं. तुमच्या खांद्यावर जावा इतका लाचार मी. नाथबाबा उड्या मारीत घरी वर्षभर जगले. पुढच्या वर्षी षष्टीलाच पुन्हा एकदा गतप्राण झाले. पण घरातले म्हणले डॉक्टर जरा मोठा बोलवा यावेळेस, खरंच गेल्यात का बघा. ते मधीच उठत्यात महाराज बरं का. यावेळेस यमडी बोलवला, चेक केलं, गतप्राण झाले. बाबा ठीक. तिरटी बिरटी बांधली, अंतयात्रा निघाली. पोरगम पुढं मडकं बिडकं घेऊन अंतयात्रा पैठणच्या मधोमध यायला लागली. मधीच 2-4 म्हाताऱ्यांनी कालवा काढला. सुरुवातीला ज्याचा खांदा लागलाय शेवटपर्यंत त्याचाच खांदा लागतो. तुम्ही मध्येच खांदेकरी बदलल्यात, मोक्ष मिळणार. मग आता गेल्या वर्षीचे खांदेकरी शोधाय गाव गेलं. त्या गेल्या वर्षीच्या खांद्याकडे जाऊन म्हणले नाथबाबा गेल्यात. ते म्हणले सांगू नका, खांदा द्यावा लागतंय. ते म्हणले वर्षभर झालं झोपलंय, रातचं उठू 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 दचकतोय, जगून मेल्यासारखं झालंय, काय खांदा बिदा देत नाही जिंदगीत कुणाला. आता गावकरी म्हणले खांदा द्यायचा असेल तर गावात राहायचं, नाही तर गाव सोडायचं. ते म्हणले दोन्हीकून पंचायतच आहे. मग चौघांनी गुप्त मीटिंग गुवाहाटीला घेतली. गुप्त मीटिंग घेतली महाराज. ती शब्द चुकून निघाला महाराज. त्याशी गुप्त मीटिंग घेतली चौघांनी आणि चौघांनी ठरवलं काय बी झालं बोलायचं. खांदा दिल्याशिवाय तर पर्याय नाही, गावात राहायचं म्हणलं. फक्त काय करायचं, तोंडानं तर नाहीच, मनातनं सुद्धा बोलायचं नाही. काय सांगावं, मनातलं ऐकू गेलं पुन्हा उठायचं, गप्प जायचं गप्प यायचं. फिक्स झालं. खांदेकऱ्याने खांदा दिला. गावाच्या मध्यापर्यंत अंतयात्रा गेली. एका म्हातारीची लेक इती जातीला आलती, नांदाय चालली होती. इती जाती कळतील माय तुम्हाला? माय हो का, तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोला, ह्यांच्याकडनं माझी अपेक्षाच मिळली महाराज.
ही निस्ती मड्याला बसल्याने बसल्यात बॉल. तुम्ही तुम्ही तरी आपल्या चेहऱ्यावर आनंद दुःख काहीतरी दाखवा, आहे की नाही. बस कसं असते बरं, माय आपल्याला कुठं बोलायला शिकवावं लागतं का? महाराज नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळ सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो माय आपण बोलतो. लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही आहे. तुम्हाला लेख म्हणून सांगते दादा, बायकाला काही स्वा लागत नाही, 2 शब्द प्रेमानं बोलत जा. हा लय सहन करतात रे बिचाऱ्या. सासून बोलाव, सासऱ्यानं बोलाव, जावण बोलाव, नंदेनं हिनवाव, अख्ख्या जगान त्रास द्यावा, पण नवऱ्यानं म्हणाव सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळे संकट एका पायावर सहन करते, तिला नवरा चांगला भेटला पाहिजे. काय लागत नाही बायकाला. खरेक नाही ग माय चिकलटांच्या बाया, खरेक नाही ग. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं पेटल्यावर येईल, आपलं झाल्यावर येईल अक्कल मला. हा उग तुम्हाला नवरा आहे म्हणून विचारते, तर तुम्ही लय भाव खायला लागल्या. खरं आहे का नाही. संसारात कोण शाना लागतो, मालक लागतो का नाही. आमचं बी तसंच आहे माय. जसं तुमच्या संसारात मालक शाना लागतो, तसं आमच्या परमार्थात बी मालकच शाना लागतो. विठेवरच्या मालकासारखा निर्भीड मालक आम्हाला भेटला की आम्हाला मृत्यूचं सुद्धा भय वाटत नाही, कारण आम्हाला माहित असतं तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी. मी नाही म्हणत, ज्ञानोबा राय म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सहन करते, तसं प्रेम विठेवरच्या मालकाचं भेटलं की दुःखाला बळ देतं महाराज. मग काय मागे पुढे उभा आहे, आली आघात. विठेवरच्या मालकासारखा बाप भेटल्यावर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. बरं आमचा देव असा साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. तुकोबाच्या आधी तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठल आला, तुकोबारांच्या अगोदर आवलीसाठी परमात्मा आला. लय ताकद आहे माय तुमच्यात, लय लय गोड आहे माय. तुम्ही चिकलटांच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे गे, आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे का तुम्ही. तशा आवली माता पण बोलायच्या, पण त्यांच्या इतकी ताकद कोणात नव्हती. काय आवली माता, तुकोबाला 2 बायका, रखमान जिजाबाई. जिजाबाईचंच नाव आवली, खरं नाव जिजाबाई. 2 बायका होत्या तुकोबाला. लय कान देऊन ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही. पहिली रखमा तिला बाळ होय ना म्हणून आई बापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार चिकलठाणकर, दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलं लिकरू झालं. तो बी असली मजा घेतो महाराज संसाराची. 2 बायका होत्या तुकोबाला, रखमान जिजाबाई, दोन्ही श्रीमंता घरच्या. ही आवली जे म्हणतो ना आपण, गरीबाची पोरगी नव्हती दादा. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस स्वतः चिकलठाणकर. किती एकर? 3600, 3600 एकर ऊस स्वतः. तरी बाप भजन करीत होता. 1.25 एकर ऊस आहे, तरी मारुतीच्या असा पाया पडतो. 1.25 एकरावर. अरे त्यो बी पेटन, चप्पल बिपल काढ, आतमध्ये जा, मस्तक बिस्तक मार. लय लोकाला अहंकार झालाय आपल्या. तर आपलं तर कसं झालंय, पिकतं तिथं. आपण लय श्रीमंत माणसं आहे. श्रीमंत म्हणजे पैशाचं नाही म्हणत आहे मी. हे बघा, पंढरपूर पश्चिम महाराष्ट्रात आहे बरं का. हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे आपल्याला, हाकेच्या अंतरावर तुळजापूर आहे, हाकेच्या अंतरावर अक्कलकोट आहे, हाकेच्या अंतरावर आरण आहे, हाकेच्या अंतरावर तेर आहे. सगळे संत मंडळी आपल्या अशी जवळपास आहे. असं अवघड काय आपल्याला नाही. त्याच्यामुळे आपलं काय झालंय, आपण क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतो पडतो, पण पंढरपूरला जात. तुम्हाला पंढरपुराची ताकदच कळली नाही दादा अजून. तुम्ही जिकडं फिरता ते नंतर आहे सुरुवात. आपण लय भाग्यवान आहे की आपल्याला हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे दादा. पंढरपूर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. एकमेव गाव मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर.
मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. हरी बोल. तेथील मोकाशी उभासी विठेवर, तेथील मोकाशी मालक उभासे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्या मज तेतवरी दाखवा दिनाचा सोय राहा. असं दुसरीकडे नाही दादा. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. ऐसा विठेवर देव कोठे, ऐसा विठेवर देव कोठे. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. जनाबाई म्हणतात ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. दुसरीकडे जायची गरज लय सामर्थ्यवंत गाव आहे पंढरपूर. नाही मंदिरापर्यंत जाता आलं, जिथं उभा चाल तिथली माती मस्तकाला. तुम्ही म्हणसाल मटणाच्या गलीत उभा होतो, तिथली बी लाव बाबा, काही फरक पडत नाही. आता लोक चुकीचं वागतात, ह्याच्यात देव काही करू शकत. मला वाईट या गोष्टीचं वाटतं, भान राखत नाहीत लोक. आळंदी बघा, आळंदीच्या वेश्येच्या आत नॉनव्हेजचं ना दुकान आहे ना हॉटेल आहे. जे काही खायचं ते वेश्येच्या बाहेर जाऊन खायचं. हा एक नियम पंढरपूरला लागू झाला पाहिजे. थोडं पुढं गेलं डाव्या साईडला की लगेच आपल्या तर रोडलाच आहे करमाळा पंढरपूर. आपलं पहिलं दर्शन तिथूनच आहे, आपली सुरुवातच तशी आहे. म्हणजे तिथवर गेला तर वारकरी. देव बी अशी परीक्षा बघतो, हिथं थांबला तर गेला, तुला चान्स देतो बघ. तेवढं मन सांभाळून पुढं गेला तर. पण मन इतकं बेकार आहे, विवेका ते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. अशा मनाला स्थिर करायचं सोपं नाही. मग काय, ती जिजाबाई एवढी श्रीमंताची पोरगी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हती. एके दिवशी असंच तुकोबाला भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी ना तुम्ही, थोडेफार बसलेले शेतकरी का तुम्ही? आज कौतुकानं सांगत जा ना. बाकीचे कसे बोंबलत्यात, चेअरमन, सदस्य, सरपंच. आपण बी सांगायचं जरा, शेतकरी दादा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पेकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच लाचारीचा, भ्रष्टाचाराचा, तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं, कौतुकानं सांगायचं दादा शेतकरी, शेतकरी तुम्ही. तुम्हाला टाळ्या वाजवायचं आता सुचलं, बरं केलं बाबा. मी वाटच बघत होते कवा जागी होत्यात त्याची, शेवटी क्षणाला का व्हायना झाली म्हणायचं. टाळी वाजवीत जा, लय ताकद आहे टाळ्यात. माणसाच्या डाव्या हाताच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या बोटाच्या मध्ये एक रेष असते, ती जेवढी लांब तेवढा पैसा जास्त असं म्हणतात, त्याला धनरेषा म्हणतात. हा, आधी ऐका पुन्हा बघा, आधी ऐका. असती असती माय असती, सगळ्याला असती, फक्त कुणाची आकोड असते कुणाची लांब असते. मला एवढंच येतंय, ह्याच्या पुढे अपेक्षा ठेवू नका. तुम्ही कीर्तन विचाराय बसला, सांग येत नाही, तेवढं एकच माहित होतं, कुठून तरी ऐकलं होतं महाराज. ह्याच्या पलीकडे आपल्याला काही येत. लोक लई येडे झाले. कीर्तन झाल्यावर एका माणसानं पाया पडला आणि 500ची नोट ठेवली. मला नवल वाटलं, म्हणलं 10-20 ठीक आहे, 500 म्हणलं लई कीर्तन आवडलं. ते म्हणला तसे नाही. म्हणलं मग कसं? ते म्हणला बायको गरोदर आहे. मी काय करू म्हणलं, डॉक्टर आहे मी. नाही म्हणला आधीच्या 4 पोरी आहेत. म्हणून मग मी काय करू?
4 पोरी आहेत त्या, मग ही 500 धरा, पोरग होईल का पोरगी होईल तेवढं सांग. असा हाणू वाटला होता पण हाणला नाही महाराज.